शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। आज रात्री आणि मध्यरात्रीला हवामान खात्याने राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे। महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये आज रात्री पावसाचा जोर वाढून मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊया सविस्तर माहिती, पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, आज रात्री दरम्यान मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या परिसरामध्ये मोठ्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। त्यासोबतच संपूर्ण कोकण पट्ट्यात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरारच्या परिसरामध्ये आज मध्यरात्री रात्रीला वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे। मध्य महाराष्ट्रात पहिल्यांदा सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, अहमदनगरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मध्य महाराष्ट्रात झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदा नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या परिसरामध्ये काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मोठा जोरदार पाऊस, तर काही परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री झालेला पाहायला मिळेल। विदर्भात पहिल्यांदा विदर्भातील बहुतांश भागांमध्ये मध्यरात्री मोठ्या पावसाचे वातावरण निर्माण होईल। 12 ते 1च्या नंतर विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, नागपूर, एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये जोरदार अतिवृष्टी आपल्याला मध्यरात्री 12 ते 1च्या नंतर झालेली पाहायला मिळू शकते। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।